प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे, प्रत्येक जण आपापली भूमिकेची ठाम आहे. या संदर्भात शहरामधले विषय वेगळे आहेत. शहराची समितीमध्ये हद्दवाढ झाली पाहिजे, ग्रामपंचायतची लोक म्हणतात की हद्दवाढ नाही झाली पाहिजे. पण या बाबतीमध्ये वरिष्ठ लेवलचे जे नेते मंडळी आहेत, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत, या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला एक भूमिका किंवा एकत्र बैठक घेऊन या संदर्भात निर्णय व्हावा अशी आमची इच्छा आहे. या संदर्भात ग्रामपंचायतचं म्हणणं वेगळं पडतं आणि शहरातल्या लोकांचं वेगळं म्हणणं पडतं. या संदर्भामध्ये काय मार्ग काढता येईल या संदर्भात आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र बसून, यात कुठलंही पार्टी लेवलचं राजकारण न घेता, कारण शेवटी प्रत्येक पक्षाची लोक प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आहेत, शहरामध्ये आहेत, त्यामुळे या संदर्भात लोकप्रतिनिधी पण भूमिका आम्ही सगळेच एकत्र या संदर्भात चर्चा करू. ग्रामपंचायतचं म्हणणं आहे ते चांगल्या पद्धतीने मांडू, शहरातल्या लोकांचं म्हणणं आहे ते ग्रामपंचायत लेवलला मांडू आणि आपण या संदर्भात मार्ग काढू शकतो आपण किंवा चर्चा करू शकतो. त्या पद्धतीने निर्णय घेता येईल. बंटी पाटील म्हणतात की सध्या सत्तेमध्ये महायुतीचे सरकार आहे, त्यांचेच नेते जे सहाय्यक आहेत त्यांनीच निर्णय घ्यायला हवा आणि स्वतः लवकरात निश्चितपणे महायुतीच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे लोकप्रतिनिधी 10च्या 10 आमदार जिल्ह्यातले सगळे सोडवण्यासंदर्भात आम्ही सक्षम आहोत. शेवटी हा निर्णय जातो तो मोठ्या प्रमाणात मोठे वरिष्ठ नेते मंडळीच घेतील. या संदर्भामध्ये त्यांच्या मनामधल्या ग्रामपंचायतच्या कुशंका शंका ज्या आहेत त्या, आणि शहरातल्या लोकांच्या पण ज्या शंका आहेत की बाबा आम्ही सुविधा देतो, आम्ही हे करतो, असे सगळे विषय आहेत. एकमेकावर आरोप करण्यापेक्षा त्यातनं चांगला मध्यम मार्ग काढून ग्रामीणची जी शहरालगतची जी मोठी गावं आहेत या संदर्भामध्ये लोकांना विचारात विश्वासात घेऊन केलं पाहिजे. जर एका बाजूला हद्दवाढ करून काय फायदे होणार आहेत आणि ग्रामपंचायत लोकांच्या हद्दवाढ झाल्यामुळे काय त्यांचं नुकसान होते, जे संभ्रम आहेत हे दूर करणं मला तितक्याच महत्वाचं वाटतंय आणि या संदर्भात चर्चेनेच मार्ग निघणार आहे. तर दोन्ही सक्षमरित्या हे लोकप्रतिनिधी, दोन्हीकडचं नेतृत्व करणारी मंडळी या संदर्भात आपापले मतं मांडतात. लोकप्रतिनिधी आढळून येतात, मोर्चे निघतात, म्हणतात माहिती सरकारनं निर्णय घ्यावा. मी मगाशीच सांगितलं आपल्याला की या संदर्भात माहितीचे जे नेते आमचे तिन्ही आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा विषय घेऊन जाऊ. आम्ही सगळे इथले लोकप्रतिनिधी, हद्दवाढीमधले जे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही एकत्र बसू, ग्रामपंचायतचे म्हणणं ऐकून घेऊ आणि शहरातल्या लोकांचे म्हणणं ऐकून घेऊन आम्ही याच्या संदर्भात योग्य ते निर्णय घेण्याचा आम्ही सक्षम आहोत. देखील कोणत्याही परिस्थितीत आयाचा टोल घालवला त्या पद्धतीनं हद्दवाढ केल्याशिवाय थांबणार नाही. त्यांनी त्यांची ती भूमिका मांडली आहे. तशी ग्रामपंचायतच्या लोकांची पण भूमिका आहे की आम्ही हद्दवाढ होऊन देणार नाही, असं ह्याच्यातून काही मार्गच निघणार नाही आहे ना. दोन्ही आहे माझा मतदार. हो, आणि मोठीची गावाच्या तुमच्या मतदारसंघात आहेत, हद्दवाढीला विरोध करणार आणि समर्थन करणार, यांची कॉमन मीटिंग यावरती घेऊ शकताय काय, घेणार आहे? नाही, ह्या संदर्भामध्ये ज्यावेळी आता हे सध्या जे विषय चाललेले आहेत या संदर्भात मी सांगितलं आपल्याला की या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते तिन्ही लोक, माननीय दोन्ही जे आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय प्रमुख असतील, त्याचबरोबर ग्रामविकास खातं जे आहे ते भाजपकडे आहे, नगर विकास खातं आहे शिवसेनेकडे आहे, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्या विभागाचे राज्यमंत्री असतील किंवा कॅबिनेट मंत्री असतील यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आम्ही बैठक लावू आणि या संदर्भात आपण काय करता येतं यातनं कसं सोल्युशन काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी तुम्ही बोलवणार आहे का बैठक? 100% बोलवलं पाहिजे. नक्कीच. ह्यात कुठला राजकारणाचा किंवा पार्टी पक्षाचा विषयच येत नाही, कारण हा शहराच्या आणि ग्रामपंचायतच्या दोन्हीच आहे. ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी मोठे ग्रामपंचायत आहेत तिथे कुठं आमची सत्ता आहे, कुठं त्यांची सत्ता आहे. तर मी सांगितलं की पक्षीय लेवल हा पक्षीय विषय बाजूला ठेवून या संदर्भामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या संदर्भामध्ये निर्णय घेणं आपल्या जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. याच्यामध्ये नाहीतर कायम तिढेच निर्माण होतील. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे की हा वरिष्ठ लेवलला निर्णय घेतला द्यावा आणि वरिष्ठ नेते मंडळी ठरवू देत आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळेच मंडळी या संदर्भात मी विचार करू.